नर्स अर्थात रुग्णसेविका म्हणजे आत्मविश्वास गमावलेल्या रुग्णांमध्ये जगण्याची आशा निर्माण करणारा देवदूत। ही कहाणी आहे येमेन देशात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या एका तरुण, होतकरू आणि कष्टाळू अशा निमिषा प्रिया या भारतीय नर्सची। 16 जुलै रोजी या भारतीय कन्येला फाशी देण्यात येणार आहे। तत्पूर्वी तिची फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून भारत सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे। मात्र त्यासाठी उरले आहेत फक्त काही तास। ही नर्स निमिषा येमेनला गेली तरी का? तिथं नेमकं घडलं तरी काय? आणि निमिषाच्या हातून असा कोणता गुन्हा घडला की तिला फाशी देण्यात येणार आहे? आणि अशी कोणती शेवटची संधी आहे जी निमिषाची फाशी टाळू शकते? चला तर ऐकूया दुर्दैवी निमिषाची शोकात्मक कहाणी। केरळमध्ये जन्मलेली निमिषा प्रिया ही महत्त्वाकांक्षी तरुणी। आयुष्यात काहीतरी वेगळं करावं म्हणून तिनं नर्सिंग केलं आणि केरळमधील श्री रस्त्याप्रमाणे येमेनला नोकरीसाठी जाण्याचा निर्धार केला। सन 2009 मध्ये ती येमेन या देशात गेली। काही वर्षे एका क्लिनिकमध्ये तिने नर्स म्हणून नोकरी केली। 2011 मध्ये ती भारतात आली तेव्हा आई वडिलांनी तिचं टॉमी थॉमस या केरळी तरुणाशी लग्न लावलं। लग्नानंतर निमिषा पुन्हा आपल्या नवऱ्यासह येमेनला गेली। राजा राणीचा संसार सुरू झाला आणि त्या संसारवेलीवर एक फुलही उमललं। दोघांना एक मुलगी झाली। पण या मुलीच्या आनंदासोबतच त्यांच्या राजा राणीच्या संसारात अडचणीच फार वाढल्या। संसाराला पैसा कमी पडू लागला आणि निमिषाचा नवरा मुलीला घेऊन भारतात परतला। आता निमिषाने येमेनलाच आपलं स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं ठरवलं। पण ते तितकंसं सोपं नव्हतं। त्यात येमेनच्या कायद्याची अडचण आली। जर येमेनचा भागीदार असेल तरच तिला येमेनला स्वतःचं क्लिनिक सुरू करता येणार होतं। इथंच तिच्या आयुष्यात तलाल अब्दू मेहदी याची एंट्री झाली आणि निमिषाच्या आयुष्याची साडेसाती सुरू झाली। तलाल अब्दू मेहदी या येमेनच्या इस्माशी निमिषाची ओळख झाली। तो होता एक कपडे विक्री करणारा दुकानदार। तो तिच्या क्लिनिकचा भागीदार व्हायला तयार झाला। आता स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं म्हणजे भांडवल हवं, पैसा हवा। त्यासाठीच निमिषा तलाल अब्दू मेहदीसह भारतात केरळला आली। इथं आल्यावर त्यांनी 50 लाख रुपये जमा केले आणि इथंच मेहदीची नियत फिरली। ते पुन्हा येमेनला परतले, पण मेहदी केरळला आला होता तेव्हा त्याने निमिषाचे लग्नाचे फोटो चोरले होते। मेहदीने ते फोटो एडिट केले। त्यातील निमिषाच्या नवऱ्याचा फोटो कट करून त्या जागी आपला फोटो चिकटवला आणि निमिषासोबत आपलं लग्न झाल्याचा दावा केला। निमिषाचे सारे पैसे हडप केले। निमिषाला अमानुष मारहाण केली, अत्याचार केले। निमिषाचा पासपोर्ट ताब्यात घेतला। या साऱ्यात निमिषा पुरती अडकली आणि तिला यातून बाहेर पडणं फार मुश्किल झालं। या साऱ्यातून सुटून भारतात परतण्यासाठी तिला पासपोर्ट मिळणं गरजेचं होतं। त्यासाठीच तिने मेहदीला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं। पण त्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाला आणि त्यात मेहदीचा खेळ खल्लास झाला। सन 2017 मध्ये निमिषाला अटक झाली। खून करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न करणं हा गंभीर गुन्हा आहे असे नोंदवत येमेन कोर्टानं 2018 साली निमिषाला फाशीची शिक्षा ठोठावली आणि 16 जुलै 2025 ही तारीख फाशीसाठी निश्चित केली। यानंतर साऱ्या भारतात खळबळ उडाली। भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला। मात्र येमेनमध्ये बंडखोरीची सत्ता असल्याने संवादात खूपच अडथळे आले। निमिषाच्या फाशीच्या शिक्षेला आता अवघे काही तासच उरले आहेत। तिची फाशी आता एकच गोष्ट टाळू शकते आणि ती म्हणजे ब्लड मनी। आता हे ब्लड मनी म्हणजे काय? तर ब्लड मनी म्हणजे शर्यतचा कायदा। मृत मेहदीच्या कुटुंबानं जर निमिषाला माफ केलं तर निमिषाची फाशी टळेल, पण त्यासाठी काही रक्कम मेहदीच्या कुटुंबाला द्यावी लागेल। निमिषाकडून $1 मिलियन ऑफर मेहदी कुटुंबाला देण्यात आली आहे, पण मेहदी कुटुंबाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही। तो आला तर आणि तरच निमिषाची फाशी टळू शकेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।